हॅलो एव्हरीवन, माझं नाव माधवी कांबळे, वय वर्ष 30. तर आज या व्हिडिओमध्ये मला तुमच्यासोबत माझा ब्रेन ट्यूमरच्या सर्जरीचा ऑपरेशन, रिकव्हरी आणि आताची मी हा एक व्हिडिओच्या माध्यमातून एक एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे. तर झालं असं की 10 ऑक्टोबर 2019मध्ये मी असंच कामावरून येताना, मी प्रोफेशनली टीचर आहे, बायोलॉजी शिकवते 11वी-12वीच्या मुलांना. तर कामावरून येताना मी माझ्या मित्राला भेटायला गेले, त्याचं नाव जय. तर आम्ही भेटलो, बऱ्याच वेळ गप्पा वगैरे मारल्या आणि गप्पा मारता मारता अचानक माझ्या डोक्यात खूप दुखायला लागलं आणि मी चक्कर येऊन पडले. मला काही कळालं नाही पुढे काय झालं करून मी चक्कर येऊन पडले. तर माझा मित्र जय खूप घाबरला आणि मग त्यांनी मला त्वरित हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं. मग हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी डायग्नाइज केलं, चेक केलं आणि मग ते बोलले की कदाचित आपण हिचा एक MRI काढूया आणि मग पुढे डिस्कस करू. तर MRI वगैरे मग ऐकून मला थोडंसं असं झालं की फक्त चक्कर तर आली आहे. तर आपण युजुअली, कारण माझा वर्कलोड खूप होता. मी एका वेळी 3-4 क्लासेसमध्ये काम करत होते. तर त्यामुळे खूप वर्कलोड असल्यामुळे सतत असं डोकं बारीक-बारीक दुखत राहायचं. MRIची जी मशीन होती, ती मशीन बघूनच माझ्या पोटात खड्डा आला, की बाबा नाही, एवढ्या मोठ्या मशीनमध्ये मला काही जाता येणार नाही आणि माझ्याकडे ती गट्सच होत नव्हते, की मी त्या मशीनमध्ये जाऊन काही ट्रीटमेंट घेऊ शकेन, की काय करेन. तर मग माझ्या फ्रेंडने खूप बूस्ट केलं, की नाही तू करू शकते, करू शकते, करू शकते आणि मला कसं तरी होल्ड करून, माझी विल पॉवर स्ट्रॉंग करून मला त्या मशीनमध्ये घेऊन गेली. ठीक आहे. 1 तास मी त्या MRI मशीनमध्ये होते. मग MRIमध्ये लिहून आलं, की एक अलगद छोटासा लेफ्ट साईडला ट्यूमर आहे. तर मग तो जो रिपोर्ट आहे, तो रिपोर्ट बघून ऑब्व्हियसली जे खूप घाबरून गेले आणि मग ते कन्फ्यूज झाले, की त्यांना कळत नव्हतं, की मी हे हिला कसं कळवू. मग नंतर मला 1-2 दिवस सांगितलं, रिपोर्ट आलाच नाही, आलाच नाही आणि नंतर माझ्या एका बेस्ट फ्रेंड आहे, तिच्याजवळ सांगितलं, की "अरे माधवीला असं-असं झालंय करून आणि तिच्या फॅमिलीला कळवायला पाहिजे." तोपर्यंत मला माहिती नव्हतं. मग यांनी माझ्या ॲब्सन्समध्ये माझ्या फॅमिलीला भेटले आणि माझ्या फॅमिलीला जाऊन सांगितलं, की माधवीच्या असं-असं झालंय. आम्ही जाऊन MRI केलेलं आणि तिला असं रिपोर्टमध्ये पॉझिटिव्ह एक ब्रेन ट्यूमर आलं. मग ते जेव्हा मला कळालं, तर ऑब्व्हियसली मी खूप खूप जास्त शॉक झाले, कोलॅप्स झाले. काहीही कळत नव्हतं, की हे अचानक असं म्हणजे सगळी लाईफ काही क्षणासाठी होल्ड झाल्यासारखं झालं, की सगळं काही सुरळीत चालू असताना अचानक हे काय आणि एक नॉर्मल डोकेदुखीमुळे असं ट्यूमरचं कसं काय निघू शकतं. माझ्या फॅमिलीला सुद्धा कळालं. मग आम्ही एक चांगली न्यूरोलॉजिस्ट बघितली आणि मग आमची ट्रीटमेंट चालू केली. मग तिकडे मी गेले. त्यांनी मला ते बोलले, की ट्यूमरची साईज खूप अगदीच छोटी आहे किंवा हे एक नुकतंच स्टार्ट म्हणू शकता आणि आपण इतक्या लवकर सर्जरी वगैरे करावी लागेल अशी ह्याची काही गरज नाही. आपण ह्याला एक नॉर्मल ट्रीटमेंटवरती ठेवूया. मग मला एक टॅबलेटवरती ठेवलेलं आणि ती टॅबलेट नियमित होती आणि दर एक 6-6 महिन्यानंतर एक MRI रिपीट करायचं होतं. ते झालं. मग एक 2020ला लागला लॉकडाऊन. लॉकडाऊन लागला, तर लॉकडाऊन लागल्यामुळे MRI करणं पॉसिबल नव्हतं. बिकॉज आपण खूप लिमिटेड होतो, हॉस्पिटलला आपण व्हिजिट करू शकत नव्हतो. मग त्याच वेळी मला जो माझा हा बेस्ट फ्रेंड आहे, जे बेस्ट फ्रेंड, मित्र, जोडीदार, एव्हरीथिंग. तर मग त्यांनी मला विचारलं, की "तू माझ्याशी लग्न करशील का?" तर मला तर खूप इच्छा होती, मला करायचंच होतं. आम्ही गेले 10-11 वर्ष डेट करतोय. पण मग हा एक जो हॉल्ट आलेला ट्यूमरमुळे, त्यामुळे माझं कदाचित माइंड खूप शफल होत होतं, की मी करू की नको, करू की नको. कारण एक तर होतं, की ट्यूमर आहे, माहिती नाही फ्युचर काय असेल. खूप सारे प्रश्न होते डोक्यात आणि त्याच वेळी जर हा माणूस मला स्वतःहून विचारतोय लग्न करू, तर मग मी उगाच लग्न करून पुढे जाऊन त्या माणसाची माझ्यामुळे कुठे लाईफ हॉल्ट नको व्हायला. असे प्रचंड विचार येत होते. तर मग मी त्यांच्याशी शेअर केलं, की "हे बघा असं-असं आहे आणि मला नाही वाटत आपण लग्न करू शकतो." अँड ही वॉज लाईक, की "तू ह्या कुठल्याच गोष्टीचा विचार करू नको." आणि त्यांनी, त्यांच्या फॅमिलीनी मला पूर्णपणे एक्सेप्ट केलं आणि आमचं लॉकडाऊनमध्ये 2020ला लग्न झालं. मग आमची मॅरिड लाईफ चालू झाली आणि 2020 पासून 2022 पर्यंत एकदम सुरळीत होतं. आम्ही खूप एन्जॉय पण केली आमची मॅरिड लाईफ आणि सायमल्टेनियसली माझी ट्रीटमेंट चालू होती आणि दर एक 6-6 महिन्यांनी MRI रिपीट चालू होता. पण मे 2022मध्ये ह्या पूर्ण सिनॅरिओमध्ये एक ट्विस्ट झाला. मी असंच घरातली कामं करताना अचानक मला चक्कर आली आणि मी परत परत कोलॅप्स झाले. तर मग ते कोलॅप्स झाल्यानंतर मला असं झालेलं, की
कदाचित खूप वर्कलोड झाला असेल म्हणून कदाचित BP लो झाला असेल. तर मी यांना म्हटलं की जाऊ दे, आता नको ह्याच्यावरती लक्ष देऊया, ह्याच्या आधी लक्ष दिलं. प्लीज आता नको लक्ष देऊ. कारण मी सतत खूप टाळत राहायचे. मला म्हणजे माझं असं होतं की मला हॉस्पिटल, मेडिसिन ह्या सगळ्यांपासून खूप लांब राहायचं, जितकं जमेल तितकं लांब राहायचं होतं. पण अनफॉर्च्युनेटली मग तसं झालं नाही. मला चक्कर आली आणि मग परत माझ्या हसबंडनी मला दवाखान्यात घेऊन गेले, त्याच न्यूरोसर्जनकडे. मग परत माझा MRI रिपीट झाला आणि MRI रिपीट झाल्यानंतर कळालं, की जो 2 वर्षापूर्वी एकदम बारीकसा ट्यूमर होता, त्या ट्यूमरची साईज आता वाढली आहे आणि हे जे मला एक शॉर्ट इंटरव्हलला थोडे जे चक्कर यायचे, ते चक्कर येणं हा जो एक काय म्हणतात त्याला, एक एपिलेप्सीचा एक फिट येण्याचा प्रकार होता. मला ह्याच्या आधी जी फिट वगैरे जे आपण नॉर्मली बाकीच्यांना बघतो, ते एकदम अंग ताठ वगैरे करणे, हे ह्याच्यामध्ये बघितलेलं. पण हा पण एक प्रकार आहे जो माझ्यासोबत होत होता. याला फिट म्हणतात, हे मला माहिती नव्हतं. मग डॉक्टरनी सांगितलं, हे तुम्हाला जे शॉर्ट इंटरव्हल्सनी गरगरणे, तुम्ही जे कोलॅप्स होत आहेत, तर हा एक फिटचा प्रकार आहे आणि हा तुम्हाला ट्यूमरमुळे येतो. आणि मग मेमध्ये आम्हाला सांगितलं गेलं, परत MRI रिपीट केल्यानंतर कळालं, की आता सर्जरीची गरज आहे. मग आता मी पूर्ण ब्लँक झाले. म्हणजे त्या पॉइंटला मला खरंच कळत नव्हतं, की नाही मला आता सर्जरी वगैरे ह्याच्यामध्ये पडायचं नाही आहे. तर मी यांना म्हटलं, की जाऊ दे, पुढे बघूया. जेव्हा म्हातारी होईल तेव्हा काही जर त्रास झाला तेव्हा बघू. पण प्लीज आता मला ह्याच्यात नाही जायचं. मी खूप घाबरून गेले, खूप घाबरून गेलेले. आणि मग म्हणजे माझ्या डोक्यात असं झालेलं, की आता कारण काहीही झालं तरी ब्रेनशी रिलेटेड होतं आणि म्हणजे माझं सर्जरी होईल तर मी जाईन. म्हणजे एक असं अ, डोक्यात बसून गेलेलं माझ्या आणि मला नाही करायचं आहे. तर मग आम्हाला मेमधून एक थोडासाच टाईम भेटला आणि 6 जुलैला, जे आता माझे 2 वर्ष कंप्लीट झाले, तर मग तेव्हा 6 जुलैला माझी सर्जरीची डेट होती. तर मग मला तोपर्यंत माझं माइंड पूर्णपणे स्टेबल करायचं होतं आणि मला ऑपरेशनसाठी स्वतःला प्रिपेअर करायचं होतं. मग माझ्या हसबंडनी मुंबईमधले जितके पण न्यूरोसर्जन असतील, सगळे पालथे पाडले. सगळी रिसर्च केली. आम्ही मोस्टली 9-10 हॉस्पिटल्स व्हिजिट केले. सगळे OPDs घेतल्या, सगळ्यांचे मत घेतले. पण मग ची जी ऑपरेशन करायची जी पद्धत आहे, तर मग काही ऑपरेशन्समध्ये पूर्ण स्कल काढावं लागणार होतं किंवा आणि ते जसं डिस्क्राईब करायचं ते आणि ते डिस्क्रिप्शन ऐकूनच असं व्हायचं की नाही, माझ्याकडून हे होणार नाही. आणि फॉर्च्युनेटली आम्हाला एक अ, देवासारखे म्हणा, एक डॉक्टर मिळाले, बॉम्बे हॉस्पिटल्सचे डॉक्टर देव पुजारी, ज्यांच्यामुळे एक सेकंड लाईफ मिळाली. तर त्यांना जेव्हा आम्ही भेटलो, तर माझं असं होतं की नाही आता टकलं करावं लागेल, हे सगळं निघेल. तर मी हे सगळे माझे क्वेरीज त्यांना सांगितले आणि मग ते हसायला लागले. ते बोलले, "काहीही एवढं काही गरज नाही. तुला तुझे केस आवडतात, तुझे केस आहे तसेच राहतील. ज्या ठिकाणी ट्यूमरची पोझिशन आहे, आपण फक्त तेवढासा भाग कट करणार आहे. तेवढंसं कट होईल, तुला काही फील नाही होणार. आपण तुझं ट्यूमर रिमूव्ह करू." आणि मग त्यांनी मग त्यांचे डेट्स जसे स्लॉटेड होते, तसं मग मला डेट एक अलॉट केली आणि मग त्याच्या 2 दिवस आधी मला ॲडमिट व्हायचं होतं. सो माझ्याकडे होते 10-15 दिवस स्वतःला मेंटली प्रिपेअर करायला. तर मग सारखं वरवर तरी किती बूस्ट केलं, तरी आतून सतत एक भीती राहतच होती, की नाही आता मी जर हॉस्पिटलला गेले, मी रिटर्न येईल का? मी रिटर्न आली तर 100% जशी आहे तशी येईल का? मग असे खूप सारे प्रश्न होते. तर ह्या सगळ्यामध्ये थँक्स टू माय हजबंड, त्यांनी त्यांनी जितकी माझी काउन्सिलिंग केली आहे, मला फिजिकली, इमोशनली, मेंटली इतकं प्रिपेअर केलं, माझी विल पॉवर स्ट्राँग केली, मला फुल ऑफ पॉझिटिव्ह वाइब्स त्यांनी फील केलं आणि खूप छान काउन्सिलिंग करून त्यांनी मला समजवलं. ज्यांची फ्रेंड सर्कल्समध्ये किंवा कुणाचेही ऑपरेशन झालेत ब्रेन ट्यूमरचे, तर त्यांना भेटले. त्यांची माझ्याशी भेट करून दिली. मग आम्ही खूप सारे माझे जे मनातले शंका होते, डाउट्स होते, मी त्यांच्याशी शेअर केले. त्यांचे मी काही एक्सपिरियन्सेस ऐकले आणि नंतर मग हे सगळं ऐकल्यानंतर कंटिन्युअसली एक पॉझिटिव्ह वाईब मला येत होती, की नाही काही होणार नाही, आपल्याला काही होणार नाही. सो माझी डॉक्टरनी पण काउन्सिलिंग केली. त्यात सगळ्यात जास्त माझ्या हसबंडनी खूप काउन्सिलिंग केली, की तुला काही होणार नाही आहे. तू फक्त पॉझिटिव्ह माइंडनी जा ऑपरेशनला. आणि बघता आला 6 जुलैची डेट. त्याच्या 2 दिवस आधी मी ॲडमिट झालेले. तर मग ते सगळे मेडिकल टेस्ट, ब्लड टेस्ट वगैरे ते सगळं चालू होतं. मग 6 जुलैला मी ॲडमिट झाले. सकाळी 7-8
च्या आसपास माझं ऑपरेशन होतं. आणि मग माझी फुल फ्रेंड्स, फॅमिली सगळेजण आले. तर आदल्या दिवशी रात्री असं होतं की आता उद्या सकाळी ऑपरेशन आहे. तर ते मनात एक भीती वाटत राहते कंटिन्युअसली. पण मग खूप पॉझिटिव्हली मी फेस केलं त्या सगळ्या गोष्टींना आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार. मी जेव्हा ऑपरेशनसाठी, ओटीसाठी मला घेऊन जात होते स्ट्रेचरवर, मी सगळ्यांना एकदम हसत खेळत हाय बाय सगळ्यांना केलं. म्हटलं येते मी आता, सगळा सर्जरी करून आलेच करून. आणि मला बिलीव्ह नाही झालं की मी अशी गेली. कारण जी मी 1 महिन्याआधी जी रडत बसलेले, पण मी स्ट्रेचरवर असताना खूप हसत खेळत गेली. मग ओटीमध्ये एंट्री मारताना एक दुसरी रूम असते, एक स्टॅबिलायझिंग रूम. तर स्टॅबिलायझिंग रूममध्ये आधी बघितलं जातं की तुमचं ब्लड प्रेशर आणि पल्स रेट नॉर्मल आहे का? म्हणजे तुम्ही जास्त एन्झायटी झाला आहे का? खूप घाबरला आहे का? तरच जर असं असेल तर तुम्हाला नॉर्मल केलं जातं आणि देन मग तुम्हाला ओटीमध्ये शिफ्ट केलं जातं. तर मला स्टॅबिलायझ रूममध्ये ठेवलं गेलं. मग स्टॅबिलायझ रूममध्ये मला जास्त वेळ काढता नाही आला बिकॉज मी खूप नॉर्मल होते. माझं बीपी नॉर्मल होता, माझे पल्स रेट नॉर्मल होते आणि मी तिथून माझ्या फॅमिलीला, फ्रेंड्सला, माझ्या नवऱ्याला सगळ्यांना सांगते, फ्लाइंग किस देते की हो, हो, मी येईन करून. आणि मग सगळे बोलले की "अरे शी इज ओके, घ्या तिला पटकन ओटीमध्ये." म्हणजे मला तिथे जास्त वेळ स्पेंड करायची गरज नाही लागली, नाही कुठल्या मेडिकेशनची गरज लागली. मग मी गेली फुल ओटीमध्ये. मग ओटीमध्ये गेले. मग ती रूम बघितली, पहिली मोठी प्रचंड, थोडीशी डिम लाईट होती थोडं-थोडं. खूप साऱ्या डॉक्टरांची टीम होती आणि मग मला त्या बेडवरती शिफ्ट केलं गेलं. मग माझे एम-आर-आयचे रिपोर्ट्स वगैरे असे लावलेले, खूप सारे असे इन्स्ट्रुमेंट्स वगैरे होते. आणि मग ते सगळं बघून असं झालं की थोडी भीती वाटते का? मग मी मला असं स्वतःसाठी बोलले, "म्हणजे घाबरतेस का तू?" मी म्हटलं, "नाही, इट्स ओके. होणार आहे, तर होणार आहे." मग डॉक्टर्स आले. एक तर होतं की खूप डॉक्टर्स आपल्याशी इतकं 100% ओपन अप, फ्रँक आणि फ्री राहतात, की ते खूप मस्तपैकी माझ्याशी बोलायला लागले, गप्पा मारायला लागले. मग त्या अॅनेस्थेशियाच्या डॉक्टर होत्या. त्या माझ्याशी गप्पा मारायला लागल्या. त्यांनी विचारलं, "तू काय करतेस, काय करत नाही?" आणि आम्ही असंच गप्पा मारत त्यांनी मला कधी अॅनेस्थेशियाचं इंजेक्शन दिलं मला कळालं नाही आणि मला भूल लागली आणि नंतर मग आय डोंट नो किती वेळ ते चालू होतं. ऑपरेशन चालू झालं. ऑपरेशन चालू झालं तर मी फुल्ली म्हणजे मी अनकॉन्शियस, बेहोश होते. पण मध्ये-मध्ये थोडंसं मला कधी-कधी फील होत होतं, की ह्या भागात आपल्या कुठेतरी काहीतरी ठोक-ठोक चालू आहे. कुठेतरी बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचं काहीतरी काम चालू आहे. पेन काहीच नाही. 100% पेन काहीच फील नव्हतं होत. फक्त काहीतरी ठाक-ठोक, ठाक-ठोक हलकंसं ऐकू येत होतं, हे लोक काय बोलतायत, काय नाही. आणि मग मध्येच ते लोक मला असं टॅप करायचे आणि डोळे खोलायला सांगायचे. तर माझे डोळे एकदम असे ब्लर खुलायचे आणि मग ते विचारायचे मला, की "तुला किती दिसतंय? हा कलर दिसतोय का?" तर मी फक्त हां, जेवढं दिसलं, बोलता आलं तर, नाहीतर नाही. मग फक्त हां, नाही, हां, नाही असं करत एक 6-7 तास कदाचित माझं ते ऑपरेशन चाललं आणि ऑपरेशन झाल्यानंतर मग मला आय-सी-यूमध्ये शिफ्ट केलं. मग डॉक्टर बाहेर आले. त्यांनी माझ्या हसबंडांनी फॅमिलीला सांगितलं, "ऑपरेशन इज सक्सेसफुल." पेशंटनी खूप छान कोऑपरेट केलं आणि तो एक क्षण होता. माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात टचकन पाणी आलं आणि ते एकदम असं झालं, की यार नशीब झालं, सगळं व्यवस्थित झालं. आता मेन ट्विस्ट आहे जेव्हा मला आय-सी-यूमध्ये शिफ्ट केलं. आय-सी-यूमध्ये शिफ्ट केल्यानंतर मी एक 3-4 तासांनी होशमध्ये आले असेल आणि नंतर एकतर ते डोक्याला एवढं भलं मोठं बँडेड बांधलेलं, पायाला पट्ट्या बांधलेल्या, ई-सी-जीची मशीन होती, बीपीची मशीन होती, पूर्ण बॉडी सगळ्या कुठल्या-कुठल्या मशीननी बांधलेलं. तर आय-सी-यूमध्ये एक 3-4 तासांनी मी जेव्हा होशमध्ये आले, तेव्हा मग सगळ्यात पहिले मला भेटायला माझे ऑब्व्हियसली माझे हसबंड जयस आले आणि ते आल्यानंतर मग त्यांनी मला विचारलं, "काय वाटतं? कशी आहेस? काय आहे?" आणि माझं फर्स्ट रिएक्शन होतं, की "तुम्ही कोण आहात?" तर मग तो जो मोमेंट आहे, तो असा सीन होता, की मी ह्यांना ओळखत नाही आणि ती बोलली, की "यार ही मला विसरली कशी?" मग ते बोलले, की "यार फॉर अ मोमेंट माझा सदमा मूव्हीसारखा सीन झालाय." आणि खरंच मला अजिबात आठवत नव्हतं, की हा माणूस कोण आहे. फॉर टायमिंग मे बी झाला असेल, मला थोडा वेळ मेमरी लॉस होता. तर मला माहीत नव्हतं हा माणूस कोण आहे. फक्त एक चेहऱ्याने हा कोणतरी असेल, कदाचित डॉक्टर वगैरे कोणतरी असेल, पण हा माणूस माझा नवरा आहे, हे मला माहिती नव्हतं आणि मी त्याला विचारत पण नव्हते. मग त्यांना असं झालं, की मला ओळखत का नाही आहे? आणि त्यांना सोडून मग माझे सगळे फॅमिली भेटायला आली. माझी मम्मी, दादा, वहिनी, काका, काकू सगळे आले. सगळ्यांना ओळखलं, सगळ्यांशी बोलले. पण मग यांनाच ओळखत नाही. हा आमच्या पूर्ण जर्नीचा खूप मोठा ट्विस्ट होता. आता आलं यांना टेन्शन, की "अरे, ही मला ओळखतच नाही, ही मला ओळखतच नाही. आता आमचं काय होईल?"
मग हे जाऊन पटकन डॉक्टरांना बोलले की अरे तिला मेमरी लॉस झाला आहे का, ती ओळखत का नाही मला. मग ते बोलले की कदाचित थोडं थोडं ऑपरेशनमुळे होऊ शकतं, आपण बघूया काही दिवसात, त्यांना आठवेल. मग आय सी यूमध्ये मी जास्त वेळ थांबले नाही, एखाद दिवसच होते आणि नेक्स्ट डे मला लगेच शिफ्ट करण्यात आलं. मग आय सी यूमध्येच नेक्स्ट डे जेव्हा सकाळी, कारण तिकडे कोणाला स्टेला अलाउड नसतं, मी एकटीच होते. मग मला सकाळी 7-8च्या आसपास जेव्हा जाग आल्याला मग मी सिस्टर आली माझ्याकडे, त्यांनी मग विचारपूस केली. मग म्हटलं हां ठीक लग रहा है. मी म्हटलं मेरा बाबा किधर है, म्हणजे बाबा म्हणजे माझ्या हस्बंडला मी लाडाने बाबा म्हणते. तो बोलली की कोण बाबा, म्हटलं मेरा हस्बंड किधर है. आणि ते आय सी यूच्या बाहेर रात्रभर पायरीवर तसेच होते वाट बघत की यार माझी बायकोला मी आत्ता तरी लक्षात येईल का येईल का. आणि जसं मी म्हटलं की माझ्या नवऱ्याला बोलवा, सो तो माणूस धावत आला आणि मला येऊन भेटलं. मी म्हटलं यार कुठे गेलेला मला सोडून, मी अख्खी एकटे या पूर्ण या अननोन लोकांमध्ये मला एकटीला सोडले, तुम्हाला कळत नाही माझ्यासोबत राहायला पाहिजे वगैरे करून. आणि बोलले की यार तुला लक्षात आलं मी. म्हटलं मग कुठं जाणार, मला तुम्हीच लक्षात असणार. आणि मग ती जी रात्रीची मोमेंट होती ती खूप खराब होती माझ्या नवऱ्यासाठी, पण ते पण पार पडलं. मग आय सी यूमधून मी वॉर्डमध्ये शिफ्ट झाले. मग माझे सगळे नॉर्मल चेकिंग झाली. माझे डोळे नीट चालत आहेत का, मला नीट बोलता येतंय का, मला नीट वास घेता येतोय का, मला नीट ऐकू येतंय का, माझे हँड मुवमेंट्स नीट आहेत का, मला नीट चालता येतंय का, हे सगळं चेक केलं. मग हे सगळं चेक केलेलं करताना हे लक्षात आलं की माझी जी उजवी साईड आहे ती थोडीशी पॅरलाइज झालेली. पॅरलाइज असं पूर्ण पॅरलाइज नाही म्हणू शकत, पण मग एक नॉर्मल मला चालता येत नव्हतं आणि मला लिहिता येत नव्हतं. मला एक नॉर्मल म्हणजे पेनची ग्रिप जी म्हणतो आपण, ती साधी मला पकडता येत नव्हती. मला लिहिता यायचं नाही. तर मग त्याच्यावर पण ट्रीटमेंट चालू केली, फिजिओथेरपी चालू केली आणि मग स्लोली मी रिकवर व्हायला लागले. 10 दिवस मी हॉस्पिटलमध्ये होते. 10 दिवस हॉस्पिटलमध्ये असताना आणि हे सगळं स्टिचेस वगैरे काही असताना 1% पण मला कुठेच काहीच पेन झालं नाही, ज्याची मला सगळ्यात जास्त भीती होती. पण माझ्या पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनी आणि पॉझिटिव्ह विल पॉवरनी मला हे अजिबात फील करू अजिबात दिलं नाही. आणि हेच मॅजिक आहे जे मी स्वतः फील केलं, म्हणून मला हे तुमच्याशी शेअर करायचं होतं. तर मग मी डिस्चार्ज झाले, मी घरी आले आणि एक 10-15 दिवसाच्या कंटिन्युअस एक्सरसाइजने जी माझ्या नवऱ्याने माझ्याकडून करून घेतली, सगळे फिजिओथेरपीचे एक्सरसाइज त्यांनी हॉस्पिटलमध्ये शिकले आणि मग घरी येऊन माझ्याकडून ते सगळे करून घेतले. आणि ऑगस्टमध्ये मी थोडी चांगली चालायला लागले, लिहायला लागले, नीट बोलायला लागले आणि माझी नॉर्मल लाईफ परत बॅक टू रूटीन चालू झाली अँड एव्हरीथिंग वॉज कम्प्लिटली फाईन. सो हा होता असा माझा प्रवास. या सगळ्या पूर्ण प्रवासात डॉक्टरांचं तर खूप 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 मोठं थँक्यू, की त्यांच्यामुळे मला एक न्यू लाईफ मिळाली. त्यामुळे एक बेस्ट न्यूरोसर्जन करून कोण असतील तर डॉक्टर देवपुजारी सर, बॉम्बे हॉस्पिटलचे, हे मी सगळ्यांना सजेस्ट करेन. आणि माझे हजबंड, ज्यांच्यामुळे मी आज आहे आणि एक लहान बाळासारखं त्यांनी माझी काळजी घेतली, सेवा केली आणि माझी पूर्ण बरी होण्याच्या ट्रीटमेंटच्या मागे हा माणूस उभा राहिला. त्याच्यामुळे त्या माणसासाठी खूप 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 सारा थँक्यू. पण हा व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश असा आहे की आपण लेडीज बऱ्याच वेळा आपल्याला होणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी आपण खूप इग्नोर करतो, की डोकं दुखतंय किंवा आपल्याला घाम येतोय, बीपी लो होतोय, पिरियड्स डिलेड होत आहेत, तर आपण जाऊ दे मी केलं असं. पण माझ्या नवऱ्याने ते दुर्लक्ष न करता त्याच्यावर त्याच वेळी पटकन घाव घालून डॉक्टरची ट्रीटमेंट घेऊन ॲनालाइज करून डायग्नाइज करून ट्रीटमेंट घेतली. तर प्लीज असं करू नका. तुम्हाला साधा मायग्रेन असू दे, स्ट्रेस असू दे, काहीही असू दे, ॲनालाइज करा, कन्सल्ट करा, नीट काउन्सिलिंग घ्या आणि लवकर या सगळ्यातून बाहेर पडा. थँक्यू एव्हरीवन, ज्या सगळ्यांनी मला सपोर्ट केलं, खूप सारे बेस्ट विशेस दिले, सगळ्यांना खूप 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 सारा थँक्यू.